उशीर झालाय. खूप उशीर झालाय. आता माझं फिजिक्स कव्हर होईल का? 16 टॉपिक करायचे आहेत मला. मग वन शॉट लेक्चर्स बघू का मी? वन शॉट लेक्चर बघून ते सगळं कव्हर करू का? तुमच्या मनातला प्रश्न मी तुम्हाला आता सांगितलाय. हो, हजारो नाही लाखो मुलांच्या मनात हा प्रश्न आहे, की अभ्यास करायची इच्छा तर आहे. पण प्रश्न पडलाय, की करू कसं काय? मग मी तुम्हाला सांगतो, इथं तुमच्या मदतीला येणार आहे सह्याद्री ट्युटोरियल. गेली 7 वर्ष आम्ही YouTubeवर व्हिडिओ प्रोव्हाईड करतोय. ऑलमोस्ट आता 4,000 व्हिडिओ प्रोव्हाईड होतील. 4,000 आणि मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, यावेळेस तुमच्यासाठी मी फ्री PYQ सिरीज घेऊन येतोय फिजिक्ससाठी. घाबरायचं नाहीये. शून्य अभ्यास आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. ही सिरीज फॉलो करायची आहे. सिरीज मात्र फॉलो करावी लागणार आहे. मग त्याच्या अगोदर चॅनल बद्दल सांगतो तुम्हाला मी तुम्हाला सांगतो ऑल डेफिनेशन्स 10 व्हिडिओमध्ये 100च्या आसपास डेफिनेशन्स कव्हर केलेत. त्याच्या बाहेरचं परीक्षेत काही येत नसतं. ह्याच्यात अजून 1-2 व्हिडिओ वाढतील. 10 व्हिडिओ 10 लेसन्स आहेत म्हणजे 10 व्हिडिओ आहेत. फिजिक्स मधले मॅक्सिमम लॉ जे परीक्षेत येतात ते इथं कव्हर केले. प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरची लक्षात घ्या. मेम रिएक्शनचे 11 व्हिडिओ आहेत. सर केव्हा कंप्लीट करायचंय? अरे 10-15 मिनिटाचे माझे व्हिडिओ असतात लक्षात घ्या. विदाऊट टाइमपास, झिरो टाइमपास. म्हणजे मला सांगायचं नाहीये की मी गोल्ड मेडलिस्ट आहे किंवा मला सांगायचं नाहीये की मी एक्स्ट्राऑर्डिनरी नाही, असं काही नाही. मी एक ॲव्हरेज आहे तुमच्यासारखा आणि तुम्हाला काय हवंय हे मला माहिती आहे लक्षात घ्या आणि मी तसंच इथं प्रोव्हाईड केलेलं आहे. केमिस्ट्री मधले लॉचे पण 5 व्हिडिओ आहेत. फिजिक्स मधले लॉचे 10 व्हिडिओ आहेत. 8 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं. 20 मिनिटं विथ न्यूमेरिकल घेतलेत लॉ. त्याच्यानंतर नेम रिएक्शनचे 11 व्हिडिओ आहेत आणि 60 व्हिडिओ सांगतो. ही जी वायवा सिरीज आहे ना, या वर्षी त्यात अजून 30 व्हिडिओ ऍड होणार आहेत जवळपास. ओके. आणि सांगतो याच्या बाहेरचं केमिस्ट्रीत काही येत नसते. लक्षात घ्या याच्या बाहेरचं काहीही येणार नाही हे लक्षात घ्या. ओके. बर. आता एवढंच आहे का तुमच्या चॅनलवर? नाही बाळांनो, थांबा, थांबा, थांबा. वेक्टर, मॅथ्स, बोर्ड प्रिपरेशन. अरे बोर्डचीच काळजी आहे तुम्हाला आता. तर वेक्टरचे 11 व्हिडिओ आहेत. विथ थेरम. मग सांगतो की अँगल इन्स्क्राइब्ड विथ द सेमी सर्कल इज अ राईट अँगल. त्याच्यानंतर पॅरलोग्रामचे थेरम आहेत. ओके. अँगल बायसेक्टर किंवा अल्टिट्यूड या कॉन्करंट असतात ते थेरम घेतलेत. 3D जॉमेट्रीचे 6 व्हिडिओ आहेत. मग सांगतो वेक्टर आणि 3D बोर्डच्या एक्झाम मध्ये 22 मार्काला असतंय. सगळं कव्हर आहे इथं लक्षात घ्या. इंटिग्रेशन, त्याचं ऍप्लिकेशन, ट्रिगो फंक्शनचे 9 व्हिडिओ आहेत. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल सगळं एक्सप्लेन केलंय. मग हे एवढं सगळं आपल्या चॅनलवर आहे, मग तुम्ही सबस्क्राईब सबस्क्राईब का नाही केलं? बोलताना माझं हे झालं बरं का लक्षात घ्या. का नाही सबस्क्राईब केलं सांगा? सबस्क्राईब करा, मित्रांच्यावर शेअर सुद्धा करा लक्षात घ्या. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, की तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम इंटिग्रेशनचा शॉर्टकट न सोडवता येतो असे 14 व्हिडिओ मी अपलोड केलेत आणि सांगतो एकूण एक व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहे त्याची लिस्ट बनवायची आहे. सर काय करू मी? कसा वेळ मॅनेज करू? किती करायचंय? बास. असा प्रश्न मनात येईल ना, समजायचं तुम्हाला यश मिळालंय कारण तुम्ही अभ्यासाला तर वेळ काढताय. जेव्हा आपण प्रामाणिकपणे अभ्यास करतो ना, तेव्हाच अभ्यासाला वेळ पुरत नाही. बघा ना, आपण किती वेळ वाया घालवतो मित्रांच्यावर फिरण्यात, इकडं-तिकडं बाळांनो लक्षात घ्या. बरं, इथं बघा. लास्ट इयर मी 5 व्हिडिओ प्रोव्हाईड केले होते लक्षात घ्या. ओके. रेकॉर्डेड फॉर्म मध्ये होते आणि टॉप 100 क्वेश्चन्स मी त्यात घेतले होते. किती? टॉप 100 क्वेश्चन्स. या सगळ्या प्लेलिस्ट अवेलेबल आहेत बाळांनो. बरं मग आता काय घेऊन येताय आमच्यासाठी? तर मी तुम्हाला सांगतो फिजिक्सचे तुम्हाला डेरिव्हेशन जमत नाहीत. मग मी इझी डेरिव्हेशन पासून स्टार्ट करणार लक्षात घ्या. इझी, एकदम इझी लक्षात घ्या. ओके. आता पैकीच्या पैकी मार्क पाडायचे आहेत. फिजिक्समध्ये सुद्धा पर्सेंटाइल डाऊन येणार नाही. आतापर्यंत काय व्हायचं माहितीये का? केमिस्ट्रीमध्ये चांगले पर्सेंटाइल पडतायत. फिजिक्समध्ये नाहीत पडत. मॅथ्समध्ये ठीक-ठाक पडतायत आणि फिजिक्समुळे स्कोर खाली येतोय. मग इथून पुढं चालणार नाही. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की सेक्शन ए बघा मी काय म्हणतोय सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि डी. आपण बी ला टार्गेट करूया. सेक्शन बी आणि सेक्शन डी ला टार्गेट करूया. याच्यात जे सोपे प्रश्न आहेत ना PYQs ते अगोदर घेऊया आपण. सोपे प्रश्न. मी तुम्हाला सांगतो 3 मार्काचे आणि 4 मार्काचे लेंदी क्वेश्चन सुरुवातीला मला घ्यायचे नाहीत. मला 2 मार्काच्या प्रश्नांवर फोकस ठेवायचा आहे. कारण 2 मार्काचे प्रश्न असतात किती तुम्हाला सांगतो. सेक्शन बी मध्ये ओके, सेक्शन बी मध्ये तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे असतात, 16 मार्क आणि सेक्शन डी मध्ये तुम्हाला एक प्रश्न 4 मार्काला असतो. पण त्यात 3 प्रश्न असे असतात 2-2 मार्काचे. म्हणजे बघा जवळ-जवळ 12 मार्क. म्हणजे इथं 28 मार्क माझे कंप्लीट होणार आहेत. जर तुम्ही ही सिरीज फॉलो केली तर व्हेरी नेक्स्ट डे
दुसऱ्या दिवसापासून मला ही सिरीज सुरू करायची, लक्षात घ्या. बरं, हे प्रश्न परफेक्ट केले की सेक्शन ए जो 18 मार्काला असतो, की ज्याच्यात एमसीक्यूज आणि व्हीएसए असतात, ते याच्यातूनच कव्हर होणार आहेत. याच्यातूनच कव्हर होणार आहेत. मग मुद्दा असा आहे की मला ना ही सिरीज सुरू करायची आहे. मग तुमचा रिस्पॉन्स मनासारखा मिळत नाही, लक्षात घ्या. हा, अजून जागे झालेली नाहीत मुलं, कधी जागे होणार आहेत, लक्षात घ्या. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर केला पाहिजे. तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, तुमचे मित्र असतील, तुमच्या इन्स्टावरती शेअर करा, लक्षात घ्या. इन्स्टावर युट्यूबचा व्हिडिओ शेअर करता येतो का? ओके, देता येतो. मग द्या ना, लक्षात घ्या. मुलांना अभ्यासात कन्वर्ट करा ना. आम्ही करतोय जीव तोडून, पण तुम्हाला अजून जागच येत नाहीये. बरं, आता मुद्दा असा आहे की फिजिक्सला सर तुम्ही आमचं घेणार आहे कसं नक्की? सांगतो ना तुम्हाला, बघा की एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करतो. काय प्रकार आहे की डेरिव्हेशन म्हणलं की नाही आपल्याला भीतीच वाटते. भीती बाळगायची नाही. आपण ना अनालिसिस करायचं. फोर्स कोणता ऍक्ट होतो, त्याला कसं रिझॉल्व्ह करता येईल, मग कुठला फोर्स कुणाला बॅलन्स करतोय, या गोष्टी कळाल्या तरी आपले 4-5 डेरिव्हेशन्स पटापट कंप्लीट होते, लक्षात घ्या. पटापट कंप्लीट होतील. पुन्हा एखादा लॉ असेल, त्या लॉ वरचं कसं प्रूव्ह करायचं तेही सोपं असतं. बेसिक फॉर्म्युले आले पाहिजेत. मग मी बेसिक फॉर्म्युल्यापासूनच सुरुवात करतो. या लेक्चरमध्ये सुरुवात करतो, पण पुन्हा ते रिपीट करणारच आहे बरं का मी, समजून घ्या. मला सांगा ना रे, व्होल्ट कधी ऐकलाय शब्द? ऐकलाय ना सर? व्हीए सिम्बॉल आहे ना व्होल्ट साठी, बरोबर आहे. पोटॅन्शियल डिफरन्स युनिट आहे ना, बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगतो, पोटॅन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला असतो. पोटॅन्शियल डिफरन्स मला लिहायचं होतं, त्याचा फॉर्म्युला असतो डब्ल्यू अपॉन क्यू. तेव्हा युनिट काय येणार? जूल पर कुलोम. मग याचा अर्थ जूल पर कुलोम, ओके, इज इक्विव्हॅलंट टू व्होल्ट. पहिलं व्ही कॅपिटल काढलं नाही, पण सिम्बॉल मध्ये व्ही कॅपिटल काढायचं. व्ही जूल पर कुलोम. जर पॉवरचा फॉर्म्युला असतो वर्क अपॉन टाइम. वर्क युनिट आहे जूल, टाइम युनिट असतो सेकंद. अरे पण पॉवर साठी आपण वॅट घेतो, म्हणजे वॅट इज इक्विव्हॅलंट टू डब्ल्यू कॅपिटल जूल पर सेकंद. तसंच अँपियर, मी काय सांगतो ते बघा, अँपियर सिम्बॉल आहे इक्विव्हॅलंट टू कुलोम पर सेकंद, कारण क्यू अपॉन टी टाइम करंटचा फॉर्म्युला असतो, लक्षात घ्या. मग त्याच बरोबर मी तुम्हाला सांगतो, इथं काय लिहिलंय वाचा. टेस्ला, कॅपिटल टी म्हणूया आपण, ठीक आहे. वेबर पर मीटर स्क्वेअर असतं. अजून मी तुम्हाला सांगतो हेनरी, कॅपिटल एच. हेनरी इज इक्वल टू ओहम सेकंद असतं. अजून एखादं काय राहिलं का? नाही ना, पण सांगतो ना. झाली की व्हीएसए ची तयारी. एमसीक्यूज शोधा, वायलन वर सापडेल. टेस्ला इज इक्वल टू परीक्षेत आलंय वेबर पर मीटर स्क्वेअर. हेनरी इज इक्वल टू, हेही परीक्षेत आलंय वेबर, ओहम सेकंद, ओहम सेकंद. झालं की नाही? इझी आहे ना, लक्षात घ्या. मग असं थेंबे थेंबे तळे साचे. ओके, तुम्हाला काय करावं लागणार आहे की तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स फॉलो करा. तुम्हाला काय करायची गरज नाही. मग तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये काय चाललंय आपलं, लाईव्ह सेशन मध्ये काय चाललंय, केमिकल थर्मोडायनामिक्स 3 पार्ट झालेत. मुलांचा कॉन्फिडन्स टॉपला, लक्षात घ्या. पहिल्या पार्ट मध्ये आम्ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे न्यूमेरिकल्स केले. दुसऱ्या पार्ट मध्ये आम्ही वर्क डन फाइंड आउट केलं. तिसऱ्यामध्ये पण वर्क डन, पण मॅक्सिमम वर्क डन फाइंड आउट केलं. अरे विदाउट लॉग टेबल कॅल्क्युलेशन पटापटा जमतात. व त्याच्या अगोदर आयोनिक इक्विलिब्रियाचे 3 लेक्चर आहेत, सोल्युशनचे 3 लेक्चर आहेत, सॉलिड स्टेटचे 3 लेक्चर्स आहेत, लक्षात घ्या. सोल्युशनचे 4 झाले काय? ओके, 3च पार्ट असतील ना सोल्युशन, 4 पार्ट झालेत, लक्षात घ्या. सोल्युशनचे 4 पार्ट झालेले आहेत, सॉलिड स्टेटचे 3 पार्ट आहेत, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, हे बघा गेल्या वर्षीचं 30 क्वेश्चन्स इन 2 मिनिट ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दंगा. बरं, ऑर्गॅनिक यायच्या अगोदर नेम रिॲक्शन सगळ्या कंप्लीट केलेल्या आहेत. मग मी तुम्हाला सांगतो, एवढं सगळं चॅनलवर आहे, का मिस करताय? का? जॉईन व्हा. लाईव्ह सेशन रोज असतात. जरी वेळ पुरला नाही तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये नंतर नक्की बघायचं, लक्षात घ्या. आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करून जबरदस्त रिझल्ट लावायचा आहे. ऑल द बेस्ट.